तर भाजपचे मंत्री गिरीश महाजन सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात। राज्यभरामध्ये आम्ही अनेक ठिकाणी नंतर आता वेगवेगळे लढलो, संभाजीनगरला वेगळे लढलो, मुंबईला आम्ही तर एकत्रच होतो, तिथे काही तडजोडचा विषयच नव्हता। पण मला वाटतं अनेक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी वेगळे लढलो, पण नंतर आम्ही एकत्र झालो। आता इथे तर आमचं स्पष्ट बहुमत होतं, पण आम्ही या ठिकाणी एकत्र झालो। आम्ही ठरवलेल्या केंद्रामध्ये आम्ही एक आहोत, राज्यामध्ये आम्ही एक आहोत, मग महापालिकेला का वेगळे? आणि म्हणून मग वरिष्ठांनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, आमचे शिंदेसाहेब यांनी काही ठिकाणी राष्ट्रवादी आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला आणि आम्ही सगळे एकत्रितपणे या ठिकाणी तर लढतो, म्हणजे सत्तेमध्ये आहोत। नाही, अजून तसं काही ठरलेलं नाही, कुठलाही विषय त्या ठिकाणी झालेला नाही, पण निश्चित या संदर्भामध्ये सगळे वरिष्ठ निर्णय घेतील। पण आम्हाला अतिशय चांगलं काम करायचं आहे। आम्हाला कुंभमेळा असल्यामुळे खूप ते चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे, त्यामुळे आम्हाला चांगलं काम करायचं आहे। खरं कालपर्यंत आमची बोलणी सुरू होती, पण शेवटच्या टप्प्यामध्ये रात्री सकाळी पहाटे उपमहापौरांचं नावही ठरलं। खरं म्हणजे आमचे मच्छिंद्र सानप यांचं नाव आम्ही जाहीर केलेलं होतं आणि ऐन वेळेवर वरतून निरोप आला। रात्रभर माझे सगळे 4 वाजेपर्यंत बोलणं सुरू होतं, पण नंतर असं ठरलं की विलासजींना त्या ठिकाणी उपमहापौर करायचं। आणि ऐनवेळी सकाळी मी 9:30-10 वाजता मच्छिंद्र सानप, बाळासाहेब सानप यांना आम्ही, राहुल आहेर वगैरे आम्ही सगळे होतो आमदार आमचे, आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली, सांगितलं आणि त्यांनी तात्काळ तो शब्द पाळला। तात्काळ म्हणजे काही हरकत नाही, पक्षासाठी मी माघार घेतो, त्यांनी लगेच माघार घेतली। निश्चित पुढे भविष्यामध्ये त्यांचाही विचार चांगला केला जाईल। कुठेही निर्णय घेताना उशीर का होत होता, म्हणजे शिवसेनेसोबत घेण्यासाठी उशीर का होत होता? नाही, उशीर तसं नव्हतं, तसं 2-3 दिवसापासून 3 दिवसावरच आमची तयारी झालेली होती। नावाबाबत फक्त हे होतं की कोणाचं नाव करायचं, काय घ्यायचं म्हणून शिंदे सेनेकडून आमच्या साहेबांच्या, त्यामुळे त्याला विलंब लागला, बाकी दुसरं काही नव्हतं। पण 3-4 दिवसापासूनच मला CM साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला युतीमध्येच जायचं आहे आणि म्हणून मग आम्ही तशीच तयारी केली। अनेक कॉन्ट्रोवर्सी झाल्या मधल्या काळामध्ये, नाराजी नाट्य झालं, या सगळ्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही जवळपास नाशिकमध्येच होतात, बाकी महापालिकासोबत किती आव्हानात्मक होतं? 100च्या जवळपास तुम्हाला पोहोचायचं होतं, पण ही जागा एवढ्या येण्यात सुद्धा किती आव्हानात्मक होतं? नाही, आपण म्हणतात ते खरं आहे की खूप आव्हाने वेळेला होतं। आपण सगळे बघितले कसे कसे सगळे चक्र फिरत गेले, कसं कसं सगळं तुम्ही दाखवत होता रोज। आणि खरं म्हणजे या बाबतीमध्ये खरं नाशिकची पण आणि खूप मोठी म्हणजे आम्हाला की फार ते बरंही वाटलं नाही, फार शोभेशीर नव्हतं। अशा काही गोष्टी निश्चित घडल्या, त्यामुळे आव्हानही खूप मोठं होतं। जेव्हा जळगावला तर मी 3च दिवस गेलो, धुळ्याला 3 दिवस गेलो, तिथे तर 100% निकाल लागलेला आहे। तिथली आम्हाला चिंता नव्हती, तिथले आमचे आमदार आहेत, सगळे सक्षम आहेत। तिथे राजू मामा भोळे होते आमचे, तिथे आमचे मंगेशदादा चव्हाण चाळीसगाव, त्यांनी सगळं चार्ज घेतलेला होता, त्यामुळे तिथे आम्ही 100% जागा जिंकलो। मी 3च दिवस गेलो। धुळ्याला पण तसंच केलं आम्ही, तिथे सुद्धा 90-95% जागा आम्ही जिंकल्यात। पण नाशिक जिंकणं हे अतिशय आवश्यक होतं, कारण कुंभमेळा या ठिकाणी होता आणि म्हणून या ठिकाणी अनेक संकटं आलीत, ही वस्तुस्थिती आहे। आणि सगळे ती महाराष्ट्राच्या जनतेने सगळ्या आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून बघितलेली होती, पण तरीसुद्धा कार्यकर्ते कुठे मागे सरले नाही। तर मी नावं घेतले तर थोडं हे होईल, पण अनेक जण प्रमुख पदाधिकारी त्यांनी खांद्याला खांदा लावून आमच्या या ठिकाणी होते। कार्यकर्ते अतिशय जोरात ते कामाला लागलेले होते। तुमच्या मीडियावर दाखवलं गेलं 50च्या वर येत नाही, कोणी म्हणजे 45च्या वर येत नाही। निवडणूक झाल्यावर सुद्धा 45-50च्या वर कोणी दाखवत नव्हता, एक्झिट पोल तुमचा कुठे दाखवत नव्हता। पण तरीसुद्धा मला खात्री होती की आम्ही 75-80 पर्यंत तरी त्या ठिकाणी जाऊ, पण तरी पण माझ्यामध्ये 4-5 जागा थोड्या कमी पडल्यात, पण काही हरकत नाही। खूप चांगली मोठी आघाडी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। भाजप म्हणून आम्ही 72 जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत, स्पष्ट बहुमत महापालिकेमध्ये या ठिकाणी आहे। पण संकटाशिवाय मग मजा पण येत नाही, मला असं वाटतं। सरळ निवडणूक झाली मग मजा काय? आता जळगावला निवडणूक झाली, मला माहिती होतं 100% जागा आमच्या निवडून येत आहेत, आल्या। पण जिथे आव्हान आहे तिथेच आपलं काम असतं, मला असं वाटतं। जिथे संकट आहे तिथेच आपलं काम असतं, आणि म्हणून आपण संकटावर मात करणं हा तर आपला स्वभावच आहे, स्थायी भावच आहे। विरोधकांचं आव्हान होतं की सुखियांचं होतं? सत्तेचे रिमोट कंट्रोल्स कोणाकडे असणार आहेत भाऊ? सत्तेचे रिमोट कंट्रोल कोणाकडे असणार? काय नाही, आमच्याकडे सगळ्यांना मोकळीक आहे। त्यांनी चांगलं काम करायचं, अतिशय चांगले, अतिशय म्हणजे अभ्यासू, अनुभवी, सगळ्या क्षेत्रामध्ये असे महापौर आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत। विलास शिंदे सुद्धा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.